मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वांबोरी चारी टप्पा 2च्या कामाला आता वेग येणार आहे। या योजनेमुळे 12 गावांमधील 32 तलावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। पांढरे पूल इथे वांबोरी चारीच्या कामाची पाहणी करून कामाचा शुभारंभ आमदार अक्षय कर्डिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। मुळा धरणाची पाणी पातळी 80% पुढे गेली आहे। लवकरच वांबोरी चारीला मुळा धरणामधून पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। त्यामुळे वांबोरी चारीच्या लाभ क्षेत्रामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आमदार अक्षय कर्डिले म्हणालेत की वांबोरी चारी टप्पा 2च्या कामाकडे माझं विशेष लक्ष आहे। या टप्प्यामध्ये राहुरी नगर आणि पाथर्डी मतदारसंघामधील 12 गावांमधील 32 तलावांचा समावेश आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणं हे माझं प्राधान्य आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी योजनेसाठी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या भागामधील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं योगदान दिलंय। त्यांच्या प्रयत्नांमधून सुरू झालेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। काम पूर्ण करताना निधीची, प्रशासकीय मंजुरीची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तरी ती सोडवण्यासाठी आपण शासन स्तरावरती पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली आहे। वांबोरी चारीचे पाणी मिळाल्यानंतर या भागामधील शेतीला मोठा आधार मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। पावसावरती अवलंबून असलेल्या शेतीला या योजनेमुळे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास, आर्थिक परिस्थिती सुधारण्यास देखील हातभार लागणार आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवणं हा केवळ विकास कामाचा भाग नसून त्यांच्या जीवनमानाशी जोडलेला प्रश्न आहे। त्यामुळे वांबोरी चारी टप्पा 2चं काम कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडू देणार नाही। लवकरात लवकर काम पूर्ण करून 12 गावांमधील 32 तलावांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असंही आमदार अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केलं। वांबोरी चारी टप्पा 2 पूर्ण झाल्यानंतर या भागामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं स्वप्न म्हणजे वांबोरी चारी टप्पा 2चं काम गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांनी आणि आमदार साहेबांनी एकत्रित येऊन भूमिपूजन समारंभ संपन्न केला आणि कामाची सुरुवात केली। आणि आज आपण पाहतो की हे काम अतिशय प्रगती पातळीवरती चालू आहे। अत्यंत चांगल्या दर्जाचं काम आज आपण पाहणी करताना माहिती घेतली तर काम चाललेलं आहे। खरं म्हणजे हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे। म्हणून विशेष साहेबांचा नेहमी पाठपुरावा आणि लक्ष वांबोरी चारीकडे पहिल्यापासून आणि साहेबांचं स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातील
सर्व गावांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरताच हा प्रकल्पाची सुरुवात झालेली. आज इथं आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांनाच साहेबांची आठवण येते. साहेब आपल्यामध्ये नाही त्याची 100% सर्वांनाच उणीव भासते. कारण की किती बारीक साहेब लक्ष द्यायचे, एक एक गोष्टीला साहेबांना फोन राहायचा आणि साहेबांनी पूर्णपणे जबाबदारी घेतलेली तलावांचा समावेश केलाय. आज खरं म्हणजे वांबोरी चारी म्हटलं की ज्यावेळी पोटनिवडणूक होती, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराच्या निमित्तानं सभेसाठी आलेले. त्यावेळेस साहेबांविषयी त्यांनी आवर्जून उल्लेख केला की जेव्हा जेव्हा मला कळदिले साहेब भेटतात, एकच त्यांचं माझ्याकडे अड्डा असतो, तो म्हणजे वांबोरी चारी. म्हणजे ही चारी किती महत्त्वाची आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहेबांच्या सर्वात जास्त आणि आवडता विषय म्हणजे वांबोरी चारी. त्यामुळे आता राहिलेले 7-8 महिने आपल्या कामासाठी, त्या कामासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल मी स्वतः ग्राउंडवर उभा राहून आपल्याला या करता मदत करण्याकरता पूर्णपणे तयार आहे. आणि निश्चितपणे या संबंधित ज्या ज्या अडचणी येत्या समस्या असतील त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि निश्चित काम कुठल्याच प्रकारे अडथळा न येता आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करून आपल्याला भव्य दिव्य असा कार्यक्रम करून साहेबांच्या स्वप्नपूर्ती ही करायची आहे. कारण की आता संबंधित इथं अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आमचे सर्व कुटुंबातले सदस्य म्हणजे साहेबांवर प्रेम करणारे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्वांनाच साहेबांची खरं म्हणजे ही काम पूर्ण करून इच्छा पूर्ण करण्याची आपल्याला सर्वांना मनातून मनोकामना आहे. म्हणून नक्कीच 100% हे काम चांगल्या दर्जाचं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे हे काम येणाऱ्या काही दिवसात, महिन्यातच पूर्ण होते. नक्कीच आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मी ही विनंती करेल की आपण जेवढं लवकर होता येईल, आता मी 7 महिने धरले, पण त्याच्याही जेवढं आपल्याला लवकर करता येईल तेवढं आपण सर्वांनी लक्ष देऊन ह्या कामामध्ये सहभागी राहावं. आणि संबंधित आपल्याला ज्या ज्या अधिकारी वर्गाला जर अडचणी आल्या, कुठल्याही गावातील कुठल्याही शेतकऱ्याचे असो किंवा कोणाचाही असो, आपण लगेचच मला तुरंत फोनवरच जरी कळवलं तर मी लगेच त्याच मिनिटाला ती अडचण दूर करेल. पण काम आपलं चांगल्या पद्धतीने पुढं आपल्याला घेऊन जायचं. आणि नक्कीच हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे पाणी आल्याच्या नंतर येईल, तो खरं म्हणजे आदरणीय कळदिले साहेबांना ती श्रद्धांजली 100% आहे. तर निश्चित आज पाणी करत असताना आपण पाहिलं की चांगल्या प्रकारे काम चालू आहे. तर असंच आपल्या सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, संबंधित आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे सर्वच ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी यांनी आज उपस्थिती लावली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या कामाला अशाच पद्धतीने चांगल्या गतीने पुढे नेऊ. आणि सर्व आता इथं शेतकरी उपस्थित आहेत त्यांनाही मी सांगतो की 7 महिन्याच्या आत आपल्याला ही 100% वांबोरी चारी टप्पा 2 हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. एवढंच सांगतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आपल्याला या कामासाठी पुढील वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. महेश दाने, C24 तास, राहुरी.